अगदी आपण पाहिलं तर पूर्णपणे किट जी मात्र क्रिकेटची आम्हाला या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपलब्ध झाली आहे ते सन्माननीय प्रकाश दादा भगत एक नामवंत पुरस्कर्ते सुद्धा आहेत या विभागाचे. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 मध्ये षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. P1 P2 आणि या दोन पावपलीच्या षटकामध्ये दिबा पाटील संघाची धाबा संख्या आहे 1 बाद 27 धाबा. 13.50च्या गतीनं या धाबा बनवण्यात आलेल्या आहेत. जर अशी सरासरी मेंटेन केली तर कुठेतरी या धाबा 60 पेक्षा जास्त पाहायला मिळतील. स्ट्राईकला आकाश, गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक गायकवाड आलेले आहेत. न्यू नवीन गोलंदाज आपण पाहतोय. बॉलिंगच्या बोऱ्यावरती आहे, बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. आमच्या मुख्य VIP एंड कडून हे षटक हाताळलं जाईल. 5 षटकांची मॅच, अत्यंत दर्जेदार सामने. यानंतर विनर वर्सेस विनर अशी मॅच होणार आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, दुधारी अस्त्र बाहेर काढलं होतं परंतु लाईन ओळखली पडल्यानंतर अंपायर सिग्नल नो बॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. वेस्ट हाईट आणि एक्झॅक्टली आपण पाहिलं तर चेक करणार आहोत. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. खरं तर कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव यांच्या वतीनं हा रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या आपण तिसऱ्या पंचाची मदत घेऊ. टीव्ही अंपायर संदीपजी गायकवाड आमच्या सोबत जोडले जात आहेत. आपण या ठिकाणी चेक करू तिसऱ्या पंचांचा काय निर्णय बॅच मध्ये येतो. ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिलेला आहे, परंतु आपण आता KTC लाईव्ह इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून आपण चेक करणार आहोत. एस नो बॉल. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक बाय वन गेट वन फ्री अशा 2 धावा मिळतील. कारण नो बॉल वरती एक एक्स्ट्रा धाव सुद्धा धावण्यात आलेली आहे. फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस ऑन साइडला कन्वर्ट केलाय, ड्राइव्ह केलाय, डीप मध्ये बॉल चाललाय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात दोन्ही खेळाडू एकमेकांकडे पाहत बसले. अजून एक नो बॉल आणि त्यावरती आलेला चौकार. क्या बात आहे. फिल्डिंग करणारी टीम खास करून आपल्यासाठी सूचना असेल की आपला रिव्ह्यू आपण ऑलरेडी गमावलेला आहे. एकच रिव्ह्यू तुम्हाला जो मिळेल एका सत्रासाठी, कारण तो तुम्ही केव्हाही युटिलाइज करू शकता, तो तुम्ही यूज केलेला. लक्षात असू द्या. अंपायर सिग्नल नो बॉल आणि आता त्यावरती मिळतील धावा 4. हा नशिबाचा पंजा बळेल आणि आता संघाची धावा संख्या 34 धावा धावफलकावरती आहेत. अंपायर बीमर नो बॉल ना. ओके. चला फ्रीट आणि संतोष थोरवे येतात. ते षटक कंटिन्यू केलं जाईल. मला असं वाटतं की आता दोन्ही चेंडू ऑलरेडी आपल्याला एक्स्ट्रा पाहायला मिळाले होते. ओ लाईन चांगली आहे, वेग प्रचंड आहे, जबरदस्त गोलंदाजी कमबॅक करावा लागणार आहे. धावा संख्या आपण पाहिली तर अद्यापर्यंत 34 वरती जाऊन पोहोचल्या. सुरुवातीला 2 षटकामध्ये 27 होत्या, एक्स्ट्रा काही रन आल्या 7 आणि 34 वरती आता स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळते. पहिलं सत्र आहे, शांत क्रिकेट सध्या आपण पाहतोय. यावेळेस ओव्हर पिच त्याच्यावरती आपण पाहतोय. ओव्हर पिच बॉलला मात्र थारा नाही आहे. ज्या दिशेने वारा त्या दिशेने मारा, हे क्रिकेटचं समीकरण आहे. आणि आता बॉल चाललाय सरळ सीमा पार, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार.
गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला, भन्नाट वेगाने आला. त्यानंतर लगेचच या ठिकाणी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, परंतु काय जबरदस्त सेल टिपली आहे. व्हाट अ कॅच, ब्रिलियंट, आउटस्टँडिंग सेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज होईल बाद, परतावा लागणारे बॅट्समन अजय लोंगलेला. षटकारानंतर दिलेला क्विक रिप्लाय संतोष थोरवे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ज्याने झेल टिपलाय दिनेश, त्याचं सुद्धा कौतुक केलं जाईल. फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू. काय जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाला. धाबा संख्या फलकामध्ये आपण पाहिली तर एकंदरीत 40 धावा होती आणि आता 40 वरती लागलेला हा दुसरा धक्का आहे. आज मला असं वाटतं 2 उमरोली संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. जोबेली संघ देखील खेळणार आहे. नेरलपाडा या विभागात दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात सध्या खेळत आहेत. ओव्हर द विकेट, ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू उंच तर गेलाय, परंतु लांबी किती हे पाहायचे. मिस टायमिंग स्ट्रोक, सूरजने टिपली आणखीन एक सेल. 1 मोर विकेट डाऊन. मैदानावरती जसा बॅटर अतुल लोंगले आला त्याच जड पावलाने त्याला माघारी परतावा लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. मिळेल एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या 3 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचली. दीपा पाटील उमरोली संघ 3 बाद 41. षटक क्रमांक 4चा खेळ यश मस्करला आपण पाहतो आणि आता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तोपर्यंत एक मिळेल. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचं षटक चालू आहे. धावत संख्या
1 ने पुढे जाईल. 42 धावा. खेळाचे पहिलं सत्र आहे. गोलंदाज यश मस्कर. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती राहील, कारण ऑलरेडी प्रत्येकाला 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी देण्यात आलेला आहे. और द विकेट. हो या ठिकाणी बॉल सीमा पार, डीप बॅकवर स्क्वार निघला, खेचून मारलेला स्ट्रोक आपण पाहतोय. जागा बनवली आहे. शॉट ऑफ गुडलिन या चेंडूवरती बॉलला फेकून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला भगवा षटकार. आणि आता बॉल चालला सीमा पार. जो सलामीला आलेला फलंदाज आहे त्याच्या बॅटमधून आपण पाहतो आता मोठे फटके येत आहेत. एकही चेंडू त्याला फेस करायला मिळाला नव्हता आणि आता बॉल जाईल सीमा पार. षटकार. धन्यवाद डीसे. 4 की 6 पंच 6. ओके, निघाले तिकडे. या क्रीडांगणाचा आढावा त्यांना भरपूर. षटकार आलेला आणि या षटकाराने संघाची धाव संख्या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 54 धावा झालेल्या आहेत. चला लवकर आपण मॅच स्पीडअप करा, कारण अजून भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत, ज्यामध्ये आज एक एकंदरीत एक्स्ट्रा मॅच आपल्याला खेळवायची आहे. टॉपेज क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे. वॅकेंट एरियामध्ये चेंडू लँड झालेला आहे आणि तोपर्यंत गॅदर केला जाईल. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने संघाचा धावफलक आपण पाहतो पुढे सरकत आहे. चांगली मजबूत स्थिती सध्या तरी दिबा पाटील संघाची पाहायला मिळते आहे. मी मागेशी सांगितलं की पॉवर प्लेमध्ये 27 धावा आल्या, 13.50 ची गती, म्हणजे कुठेतरी 60+ जाण्याचा प्रयत्न दिबा पाटील उंब्रोली संघाचा या मॅच मध्ये राहील. चांगलं क्रिकेट सध्या खेळतायत. राऊंड विकेट. हो यावेळेस लॉंगॉच्या दिशेने चांगला स्ट्रोक, अप्रतिम खडे खडे फटके आपल्याला पाहायला मिळते. एक टप्पा घेत बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन आलेला दर्जेदार चौकार. जशी संधी मिळाली ना आकाशला, तसा मात्र तो थांबत नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला. आणखीन एक माइटी हिट. षटकार. समाप्त झालाय. 66 धावा धावफलकामध्ये. सुरुवातीला 3 षटकामध्ये एकही चेंडू फेस करायला मिळाला नाहीये तो आकाश कायकरला, आणि त्यानंतर 4थ्या षटकामध्ये त्याने काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. अफलातून ताबडतोब इनिंग आपल्याला तशी पाहायला मिळाली आहे. 4 षटकाचा खेळ समाप्त होतो. 4 षटकामध्ये 66 बनले गेलेत आणि आता अंतिम षटकामध्ये पाहावं लागेल किती धावा बनवल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असणार आहे. चांगली स्पर्धा. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2025 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय कोलंब माता शिलू या संघाच्या वतीनं दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय.
4 दिवसीय स्पर्धा मैच टायमिंग क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे मधोमध यावेळेस बॉल पडेल एक टप्पा घेत सीमा पार धावा मिळतील अजून 4 कदाचित आपण पाहिलं तर फिल्डिंग रेस्ट्रिक्शन मध्ये थोडासा बदलाव करण्यात येतोय विजय कोलेकर आहेत मैदानाचे केंद्रबिंदू आणि अगदी आपण पाहतो ज्या ठिकाणी चेंडू लँड होतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे म्हणून बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला शेवटच्या 2 चेंडूवरती पाहायला मिळाले आहेत एक सिंगल आली आहे लॉंगॉनच्या दिशेने धावत संख्या धावफलकामध्ये 71 धावा 71 4 चेंडूंचा खेळ पर्याप्त दशरथ दादा अजूनही बॅलन्स आहे म्हणजे किमान 75-80 पर्यंत जाण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करू शकेल दिबा पाटील उमरोली SBCC उमरोली संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्यांचे मनपूर्वक स्वागत झोबेली उमरोली ही मॅच सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल स्विच हिट करण्याचा प्रयत्न संपर्क नाही बॅट अँड बॉलचा आकाश कायकर बीट होत आहेत डॉट बॉल धाबत संख्या धावफलकावरती 71 71 धावा हो पुन्हा एकदा आपण पाहतो अर्ली बॅट स्विंग थोडासा अगदी आपण पाहतो धीम्या गतीचा बॉल गती थोडी कमी करण्यात आली आहे लिगल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि या सर्वांना हा डॉट बॉल धाबत संख्या धावफलकावरती 71 बॅटच्या आतलीकडा ऑन साइडला चेंडू ट्राबा चालला डीप मध्ये चालला एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आकाशला बे स्ट्राईक आणि इथे या 2 धावा चुकीची फेक पाहायला मिळते 2 धावा जरूर मिळतील आणि या 2 धावेने 73 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत शेवटचा अंतिम बॉल आणि आता गोलंदाज आपण पाहतोय तेजस शेवटचा बॉल तो राहिला गोलंदाजाच्या नावावरती डॉट बॉल आणि आता 74 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं